आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलंच आहे. पण दुर्दैवानं झालं काय, आनंद आणि दुःख हे आपलं आपलं असण्यापेक्षा ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून राहायला लागलं. ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती कसं अवलंबून असेल? मला साधं सांगा, इथं महिला आहेत, लाईट गेल्यानंतर पहिल्यांदा काय करतात? ते मेणबत्ती वगैरे नंतर, खरं सांगा शेजारच्याची आहे का नाही ते बघते आधी. आणि शेजारच्याची असली तर सगळ्या जगाचं दुःख आपल्या वाट्याला. आणि शेजारच्याची नसल्यावर किती बरं वाटते, सगळ्या गावाची गेली, जाऊ दे मोरू दे म्हणते. काय 100 रुपयाची नोट हरू दे बरं, म्हणजे हरू नये पण कल्पना करा हरवली, किती वाईट वाटतं. ताई, गल्लीतल्या 4 बायकांना बोलून आपण सांगतो, बाई बाजारात गेलते, 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझे मला माहीत, परवा त्यांच्या खिशात 20 सापडले, असे करून करून 100 झालते, कुठं पडले कुणाच ठाऊक. बरं, त्याच्या पुढचं बोलणं असं असते, ज्याला सापडले असतील त्याला पचायचेच नाहीत. किती दुःख. फक्त यातल्या 4 चौघींमधल्या एकीनं सांगितले पाहिजे, बाई तुझे 100 गेले, माझे परवा 500 पडले, इतकं बरं वाटतं ना. जाऊ दे मरू दे, आपले तर 100च गेले. दुःखातून दुःख वजा होतंय, आनंदातून आनंद वजा होतोय. आपला आनंदही आपलं नाही ना आपलं दुःखही आपलं नाही. किती फंटूस आयुष्य आपण जगतो. मुलगी पाहायचा कार्यक्रम असतो आणि मुलगी पाहायला गेल्यानंतर तिला काय प्रश्न विचारतात? म्हणजे तुमच्या पिढीने हे कार्यक्रम अनुभवले आहेत. हल्ली आम्ही संधीच देत नाही कोणाला पाहायला जाणं, विचारणं वगैरे. ठरलेले प्रश्न असतात. नाव काय, गाव काय, स्वयंपाक येतो का, अजून जन्मतारीख काय, मामा कुठले, आत्या कुठली. आणि फार फार तर जरा थोडीशी आध्यात्मिक पार्श्वभूमी असणारे आईवडील असतील तर ते विचारतात, बाई तुला अध्यात्मातलं कळतं का? आणि मुलीला सांगून ठेवलेलं असतं, काही विचारलं तर हो म्हणायचं, नंतर बघू आपण काय असतं. तिला विचारलं, बाई तुला अध्यात्मातलं कळतं का? मुलगी म्हटली, काय कळत नाही ते विचारा. म्हटली कळतं तर एखादी सुंदर रामायणातली कथा सांग. मुलगी म्हटली 2 सांगते, एक काय. आता या जमान्यामध्ये अध्यात्मातलं कळतं असं सांगणारी मुलगी भेटणं म्हणजे किती कौतुक आहे मला सांगा. हल्ली सगळ्या महिला संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत तुला पाहते रे, ते तुला पाहते रे पासून तर आहे ना, म्हणजे वयाची सुद्धा मर्यादा राहिली नाही सर त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे महिलांना घरात काय कमी जास्त याच्याकडे लक्ष नाही. म्हणजे आपल्या संसारासाठी काय करावं याही पेक्षा ते शनायाचं आणि गुरुचं, राधिकाचं नीट चाललंय का, राणादादाचा पाय नीट झालाय का, याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. आणि अशा परिस्थितीत म्हणे अध्यात्मातलं कळतं. मुलीनं सुंदर 2 रामायणातल्या कथा सांगितल्या. इतका आनंद झाला. म्हटले मुलीला अध्यात्मातलं कळतं, होकार कळवा. होकार कळवला, जेवणं बिवणं आटपली आणि जाता जाता मुलाचे वडील म्हटले, बाई मगाशी रामायणातली कथा सांगितली, आता एखादी महाभारतातली सांगशील का? महाभारतातली सांगशील का म्हटल्याबरोबर पोरगी म्हटली, छे छे ते सांगायचं असतं का? तुमच्या घरात नांदायला आल्यावर होतेच की आपोआप. म्हटलं जे वर्तनीय होतं ते वाचनीय किंवा श्रवणीय केलं आणि जे निवळ वाचनीय किंवा श्रवणीय असावं ते मात्र वर्तनात आणलं. आणि म्हणून परिवर्तन नाही. या समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान जर कुणी केलं असेल ना तर ते वाईट लोकांनी नाही केलेलं. या समाजाचं नुकसान वाईट लोकांच्या सक्रियतेनं जितकं केलं ना त्याही पेक्षा जास्त सज्जनांच्या निष्क्रियतेनं केलेलं आहे. वाईट तर कालही सक्रिय होते, आजही आहेत आणि उद्याही असतील, पण स्वतःला सज्जन समजणारी माणसं कमालीची निष्क्रिय झाली. मला काय त्याचं, ही जी भावना आहे ना, ठीक आहे चल त्याचं तो बघेल, ही जी भावना मनात आली ना तिथून समाजाचं नुकसान व्हायला लागलं. म्हणून स्वतःला सज्जन समजणारी माणसं थोडीफार सक्रिय होतील का? आणि येणाऱ्या पिढीनं अशा कामांमध्ये सक्रिय व्हावं अशा आदर्श आपण येणाऱ्या पिढीसमोर निर्माण करणार आहोत का? प्रशांत भाऊ, आपण फार धाडसानं म्हटलात की आपण आपल्या वाडवडिलांचे, आज्या पंजांचे वाढदिवस, अमृत महोत्सव साजरे करावेत. अभिमानानं आपण येणाऱ्या पिढीला आपला इतिहास सांगावा. हे आतापर्यंत ठीक होतं, तुम्ही सांगू शकाल आमच्या वडिलांनी हे केलं, आमच्या आजोबांनी हे केलं. आता आमच्या पुढे खरं तर ही समस्या आहे की आम्ही असा कोणता आदर्श निर्माण करणार आहोत की आमच्या नातवानं सांगावं की आमच्या आज्यानं असं कर्तृत्व केलं. थोडंसं आत्मपरीक्षण केल्यानंतर कळेल की आपल्या नातवानं काय सांगायचं, माझ्या आज्यानं काय केलं. माझा आज्जा असला डेंजर होता, पंक्तीत बसला का 50 लाडू खायचा.
माझे आजोबा असले डेंजर होते, राग आला का आजीला तांबे फेकून मारायचे. आम्ही सांगणार काय आहोत? आमच्या आजोबांनी असं समाजहितासाठी नेमकं काय केलं की ज्यांचं स्मरण आम्ही ठेवावं? खरं तर हा प्रश्न आहे की आम्ही आमच्या नातवांसमोर नेमका कुठला आदर्श ठेवणार आहोत? आम्ही काय सांगायचं? काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्ही व्हॉट्सअपवर सैनिक होतो, आम्ही अशी फेसबुकची भिंत लढवली, अशा कमेंट्स, अशा काय ती चिरफाड. आम्ही काय सांगणार काय आहोत येणाऱ्या पिढीला? आम्ही कुठला आदर्श त्यांच्या समोर ठेवणार आहोत? मुळात हाच प्रश्न आहे की आदर्श आम्ही काय आणि आदर्श हे बोलण्यातून नाहीच, ते वागण्यातूनच निर्माण होणार आहेत. बोलून जर आदर्श निर्माण होत असते तर मग सगळ्यांनी घरात गेल्याबरोबर भाषणं सुरू केली असती पोरांसमोर. पण बोलण्यातनं आदर्श निर्माण होत नाहीत. आदर्श निर्माण होतात तुमच्या कर्तृत्वातनं, तुमच्या वागण्यातून. पोराला सांगायचं व्यसन करू नये, अशी घरात सुविचाराची पाटी लिहून ठेवायची, व्यसन करू नये. आणि घरी गेल्यावर बापच पोराला सांगते जा जरा चुलीव सिगरेट पेटू ना. ते पोरग आपल्या पुढचे असं येते बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्या गावात सांगतं जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? कुठल्या प्रकारचा आदर्श येणाऱ्या पिढीसमोर निर्माण करायचं ठरवलंय? मला वाटतं हे प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही कुठल्या वादात आहात? तुम्ही कुठल्या गटाचे समर्थक आहात? तुम्ही पुरोगामी आहात? तुम्ही प्रतिगामी आहात? हे सगळं आपण आपल्या पातळीवरती चाचपडून पाहावं. आणि महात्मा गांधी तर म्हणायचे की तुम्ही कुठल्या आदर्श पुरुषाशी, त्याच्या तत्वांशी स्वतःशी जुळवणूक करून चालताय ना, याही पेक्षा तुम्ही तुमच्या कामाचं अप्रायझल स्वतः करावं. आणि तुम्ही तुमच्या कामाचं अप्रायझल करत असताना एकच क्रायटेरिया आहे, तुम्ही जे काम करत आहात ते शेवटच्या माणसाचे अश्रू पुसतं का? समाजातल्या शेवटच्या माणसाला, तळागाळातल्या माणसाला तुम्ही करणारं काम उपयोगी पडतं का? मला वाटतं हा क्रायटेरिया आहे. आपलंही जगणं सुंदर व्हावं आणि इतरांचंही जगणं सुंदर व्हावं. इतरांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी आमच्याकडे काय? इतरांचं सोडावं, स्वतःचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी आम्ही काही वेगळे प्रयत्न करतो का? मी ज्यावेळेस या विषयावरती बोलायला सुरुवात केली, मी वडिलांना विचारलं की काय जगणं कधी सुंदर होईल? महागडी गाडी घेतली म्हणजे जगणं सुंदर होईल? 2-5 कोटीचा फ्लॅट घेतला म्हणजे जगणं सुंदर होईल? महागड्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आम्ही बसलोत, महागडी विभूषणं आम्ही खरेदी करायला शिकलोत म्हणजे जगणं सुंदर होईल? ते 2 दिवस काहीच बोलले नाही. आणि तिसऱ्या दिवशी म्हटले तुला सुंदर जगण्याचा एक फॉर्म्युला सांगतो. म्हटलं काय? म्हटलं एक यादी कर की आतापर्यंत तुला कोणत्या कोणत्या माणसांनी मदत केली आयुष्यात. म्हटलं सोपं आहे. मी लिहायला घेतली यादी. मी ज्यावेळेस केडगाववरून न्यूयॉर्क्सला कॉलेजला यायला लागलो, मला एक मित्र डबल सीट घेऊन यायचा. मी त्याचं नाव पहिल्यांदा यादीत टाकलं. 11वीची फी भरायला पैसे नव्हते, मित्राच्या एका वडिलांनी दिले होते, मी त्याचं यादीत नाव लिहिलं. पुण्यात MBAला गेलो, एका घरात राहायचो पेंगेस्ट म्हणून, तिथलं नाव लिहिलं. ज्यांनी ज्यांनी आयुष्यभर मदत केली, नोकरीला लागलो पुण्यात जिल्हा परिषदेला, तिथल्या माझ्या म्हणजे जे डेप्युटी CEO होते त्यांचं नाव लिहिलं की या लोकांनी मला खूप मदत करत गेले आयुष्यात. आणि अशी 100-150 लोकांची मी यादी केली की या लोकांनी मला माझ्या आयुष्यात मदत केलेली आहे. वडिलांनी अशी पाठीवर थाप मारली आणि म्हटले मला हेवा वाटतो तुझा की तुला ती माणसं आठवतात ज्यांनी तुला आतापर्यंत मदत केली. मला म्हटले आता एक आणखी काम कर की आतापर्यंत तू किती लोकांना मदत केली ती जरा यादी कर. मग मी ती पण यादी करायला सुरुवात केली की मी माझ्या मित्राला अमुक अमुक गोष्टीत मदत केली, ती इकडे हे केलं ते केलं. अशी 5-7 लोकांची यादी मी वडिलांच्या समोर मांडली. या 7 लोकांना मी आतापर्यंत मदत केली आहे. त्याने बाळा सुखी जीवनाचं आणि आनंदी जीवनाचं एकच रहस्य सांगतो, दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा ज्या दिवशी मोठी होईल ना त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही फॉर्म्युला नाही. मग तुम्ही कुठल्याही विचारधारेचे असा स्वतःला विचारून पहा की आपलं जगणं समाजहिताचं आहे का? आपलं जगणं वेगवेगळ्या घटना चाचपडत असताना विज्ञानवादाच्या कुठल्याही कसोटीला घासून पुसून आपण त्या जगण्याची चिकित्सा करतो का? आपण हे सगळं चाचपडून पाहत असताना किंवा कुठलंही राजकीय मत ठरवत असताना उच्च नैतिकतेचा स्वीकार करतो का? ही काही मतं आपण आपल्या आपल्या सचोटीवरती चाखून पाहूयात. आणि ज्यावेळेस वाटेल की नाही शेवटच्या माणसाचं अश्रू पुसण्यासाठी, शेवटच्या माणसाचं जगणं सुंदर होण्यासाठी माझं जगणं हे हिताचं आहे, त्या दिवशी समजावं की जगणं सुंदर आहे. दुर्दैवानं झालंय काय माहितीये का की समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा कुणालाही मदत करण्यासाठी फार वेगळं काही करावं लागत नाही. आपलं जगणं मुळात प्रवाही असावं, ते असं थांबणारं नसावं. जिथे थांबणं येतं ना तिथे संचय येतो, मग तिथे चाचले पण येतं. 2 समुद्र आहेत, एक मृत समुद्र आहे आणि एक जिवंत समुद्र आहे. त्या मृत समुद्रात कुठल्या वनस्पती नाहीत, कुठले मासे नाहीत, कुठलेही
त्या पाण्यात राहणारे कुठलेही प्राणी नाहीत. आणि त्याच्या शेजारी जो जिवंत समुद्र आहे तिथं सगळ्या वनस्पती आहेत, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. आणि या दोनही समुद्रांना जो प्रवाह आहे, जो सोर्स आहे पाण्याचा, तो जॉर्डन नदीचा आहे. एकाच नदीचा सोर्स असताना सुद्धा एक समुद्र मृत आहे आणि दुसरा जिवंत आहे, असं का? त्यातलं टेक्निकल रिझन मला माहित नाही, पण बऱ्याच जाणकारांचं म्हणणं असं आहे की जॉर्डन नदी जिवंत समुद्रात प्रवाही आहे आणि मृत समुद्रात थांबते, साचते. तिथे साचले पण आलं, तिथे जिवंत असणं उरत नाही. जिथं घेणं आहे आणि देणं आहे तिथे मजा आहे. जिथे नुसतंच घेणं आहे तिथेही मजा नाही, आणि जिथे नुसतंच देणं आहे तिथे फार काळ मजा नाही. म्हणून घेणं आणि देणं इतकं प्रवाही असायला हवं. ते विंदांची खूप सुंदर कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस ते हात घ्यायचे म्हणजे तुडून घ्यायचे का, तर ती देण्याची वृत्ती आत्मसात करावी. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत होणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि मग एक दिवस त्या देणाऱ्याचे हात घ्यावेत. ही देण्याची वृत्ती आम्ही आत्मसात केली आहे का? हे देणं आमच्यामध्ये आहे का? आणि द्यायला काय लागतं? एकतर पैसे लागतात, एकतर वेळ लागतो, एकतर कष्ट लागतात, किंवा ज्ञान लागतं. कुठलाही समाज पुढे घेऊन जायचा असेल, तुमच्याकडे पैसे आहेत तर पैसे द्या, तुमच्याकडे वेळ आहेत तर वेळ द्या, तुमच्याकडे ज्ञान आहेत तर ज्ञान द्या, तुमच्याकडे कष्ट करण्याची ताकद आहे तर कष्ट द्या, आणि हे काहीच नसेल तर किमान गप्प बसा. हे वरच्या 4 लोकांची अडचण नाहीये, हे 5वे आहेत ना ज्यांच्या काहीच नाही त्यांची अडचण आहे. यांना फार वळवळ आहे, आणि ही वळवळ करणारी माणसं चळवळ बिघडून टाकतात. म्हणून आपल्याकडे जे आहे ते एकतर देता आलं पाहिजे, नाही तर मग शांतपणे पाहता आलं पाहिजे. हे शांतपणे पाहणंही उरलं नाही आणि देण्याचीही दानत नाही, तिथे दुःख आहे. मग आनंद नेमका कशात आहे? ज्ञानोबांनी खूप सुंदर सांगितलंय. आपण नेवाशात ना आज साहेब, म्हणजे ज्ञानेश्वरी इतका सुंदर ग्रंथ आहे. खरं तर तो जगण्याची प्रेरणा देणारा आहे. आणि ते ज्ञानोबा सुखाविषयी आनंदाविषयी बोलताना सांगतात, किंबहुना सोय जीव आत्म याचेल आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा सांगतात आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. खरं तर ही तरुणांनी अभ्यासाचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. आपला असा समज आहे की 60-70 उलटल्यानंतर रिटायरमेंट नंतर निवांत वाचू. ज्ञानेश्वरी वगैरे वाचणं हे मुळात ज्ञानेश्वरी वैराग्याकडे घेऊन जात नाही, जीवन जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ आहे. आणि तो तरुणांनी का वाचावा सांगितला एका तरुणानं. वयाच्या 16व्या वर्षी सांगणारा ग्रंथ 61व्या वर्षी का वाचावा? आणि बरं ती ज्ञानेश्वरी ज्या गीतेवरची टीका आहे ती कुणी सांगितली? ती सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सांगितली, तारुण्यात सांगितली. आणि कुणा येऱ्यागबाळ्याला सांगितली का? जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन त्याला सांगितली गीता. आणि कुठं सांगितली? माऊली सभागृहात ऑडिटोरियम मध्ये बालगंधर्वला तिकीट लावून. अरे कुरुक्षेत्रात सांगितली, जिथं जीवन आणि मृत्यू समोरासमोर आहे, तिथं कृष्ण गीता सांगतो. आणि त्या गीतेवरची टीका असणारी ज्ञानेश्वरी. आणि ते ज्ञानोबा आनंदाविषयी बोलताना सांगतात की ती आत्म्याची वृत्ती आनंदी असणं, ती तुमची सेल्फ कॅरेक्टरिस्टिक आहे. आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलंच आहे. पण दुर्दैवानं झालं काय, आनंद आणि दुःख हे आपलं आपलं असण्यापेक्षा ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून राहायला लागलं. ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती कसं अवलंबून असेल? मला साधं सांगा, इथं महिला आहेत, लाईट गेल्यानंतर पहिल्यांदा काय करता? ते मेणबत्ती वगैरे नंतर खरं सांगा, शेजारच्याची आहे का नाही ते बघते आधी. आणि शेजारच्याची असली तर सगळ्या जगाचं दुःख आपल्या वाट्याला. आणि शेजारच्याची नसल्यावर किती बरं वाटते, सगळ्या गावाची गेली, जाऊ दे मोरू दे म्हणते. काय दुःख सुद्धा सार्वजनिक असलं पाहिजे. जग बुडालं तिथं आपलं काय? दुःख सार्वजनिक असलं पाहिजे आणि सुख मात्र वैयक्तिक असलं पाहिजे. 100 रुपयाची नोट हरू दे बरं, म्हणजे हरू नये पण कल्पना करा हरवली, किती वाईट वाटतं. ताई, गल्लीतल्या 4 बायकांना बोलून आपण सांगतो, बाई बाजारात गेलते, 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझे मला माहीत, परवा त्यांच्या खिशात 20 सापडले, असे करून करून 100 झालते, कुठं पडले कुणाच ठाऊक. बरं त्याच्या पुढचं बोलणं असं असते, ज्याला सापडले असतील त्याला पचायचेच नाहीत. किती दुःख. फक्त
फक्त यातल्या 4 चौघींमधल्या एकीनं सांगितले पाहिजे, बाई तुझे 100 गेले, माझे परवा 500 पडले, इतकं बरं वाटतं ना. जाऊ दे मरू दे, आपले तर 100च गेले. ते दुःखातून दुःख वजा होतंय, आनंदातून आनंद वजा होतोय. आपला आनंदही आपलं नाही ना आपलं दुःखही आपलं नाही. किती फंटूस आयुष्य आपण जगतो. मला वाटतं इतरांच्या आनंदात आपल्याला आनंद वाटायला हवा, इतरांच्या दुःखात आपल्याला दुःख वाटायला हवं. आणि मुळात आपण माणसं आहोत, आपण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. परमेश्वरानं आपल्याला विचार करण्याचं सामर्थ्य दिलं, आपल्याला हसण्याची ताकद दिली, दुःखात सहभागी होण्याची क्षमता दिली. 4 कोटी वर्ष, मी परवा एक पुस्तक वाचत होतो, साने गुरुजींनी त्याचा अनुवाद केलाय, मानव जातीची कथा. 4 कोटी वर्ष लागली माकडापासून माणूस तयार व्हायला. लाखो वर्ष लागली त्याला ताट चालायला, तो असा वाकत चालायचा. त्याच्यानंतर हजारो वर्षानंतर त्याला वेगवेगळ्या धातूंचा शोध लागला. लाखो वर्ष उलटल्यानंतर त्याला हातात दगड उचलून फेकता येतो हे कळायला त्याला कितीतरी हजारो वर्ष गेले. आणि ज्या दिवशी माणसाला कळालं ना फेकता येतंय, त्या दिवशीपासून ते फक्त फेकायचाच विचार करायला लागला. मग त्यानं दगड उचलले, दगडांचा धारी लावल्या, त्याची शस्त्र तयार केले. त्या शस्त्रांपर्यंत तो थांबला नाही. मग त्याची मजल बॉम्ब शोधण्यापर्यंत गेली, विमानं शोधण्यापर्यंत गेली. आणि त्यानं त्याचं सगळं ज्ञान स्वतःच्या सुरक्षिततेच्या नावाखाली संहाराकडे वाटचाल करायला सुरुवात केली. आणि ज्या दिवशी त्याला कळालं की आपण मारू शकतो, खरं तर आता तुम्ही मी ज्या परिस्थितीत जगत आहोत, या परिस्थितीत यायला माणसाला कोट्यावधी वर्ष लागली. आपण कुणाला तरी मारू शकतो, कुणाचा तरी संहार करू शकतो, हे जर कळालं नसतं आणि आपल्या हातातून काहीतरी फेकण्यापेक्षा काहीतरी निर्माण करावं याच्याकडे जर माणसाची नजर गेली असती, तर काही शेकडो वर्षात आपण या परिस्थितीपर्यंत येऊन पोहोचलो असतो. पण काहीतरी फेकण्यापेक्षा आणि कुणाला तरी मारण्यापेक्षा काहीतरी निर्माण करावं हे कळायला माणसाला खूप वर्ष गेली. इथपर्यंत आपण सहजासहजी आलेलो नाही आहोत. कितीतरी पिढ्यानं पिढ्या खर्ची झाल्या आणि मग तुम्ही मी या अवस्थेपर्यंत आलेलो आहोत. आता इथून पुढचं आयुष्य किमान माणूस म्हणून, प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगता यावं, याच्यासाठी आपल्या प्रत्येकाला 2 पावलं उचलता येतील का? आपलं जगणं समृद्ध करता करता इतरांचं जगणं समृद्ध करता येईल का? याच्यासाठी काही प्रयत्न करता येतील का? आणि ज्या वेळेस ही देण्याची वृत्ती येते, तिथे इतरांचं आणि स्वतःचं जगणं समृद्ध होऊन जातं. तुम्ही डॉक्टर विठ्ठल लहाने नाव ऐकलं असेल, प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज 4 सर्जरी मोफत करतात. प्रशांत भाऊंनी मगाशी शिक्षणाचा उल्लेख केला आणि ते बोलले की शिक्षणातनं माणूस हा फक्त शिक्षित झाला, पण तो सुशिक्षित होऊ शकला नाही. महात्मा फुले म्हणायचे की शिक्षण हे 4 टप्प्यातनं जातं. पहिल्यांदा तो अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून शिक्षित होतो, नंतर सुशिक्षित होतो, नंतर सुसंस्कृत होतो आणि मग सृजनशील होतो. आम्ही फक्त अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून शिक्षित होऊ शकलो, पण सुशिक्षित, सुसंस्कृत, सृजनशील झालो का? संवेदनशील झालो का? आणि तसं जर असतं तर हजारो लाखो अभियंत्यांतून काही समाज अभियंते निर्माण झाले असते. इंजिनियरला कळतं पालिकेचं काम कसं करायचं, कोणत्या रस्त्याचं काम कसं करायचं. इंजिनियर, सिव्हिल इंजिनियरला कळतं कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती स्क्वेअर फीट बांधकाम करायचं, किती TDR लोड करायचा, किती रुपयानं विकायचं. पण गावात काम करणाऱ्या एखाद्या सिव्हिल इंजिनियरला वाटतं का की ग्रामपंचायतच्या रस्त्याचं काम चालू असताना 2 मिनिट मी रस्त्यावर थांबावं, तिथल्या ग्रामसेवकाला विचारावं जरा इस्टिमेट दाखव, मला पण थोडंफार कळतं. त्याला ते गाव, त्याचा तो रस्ता त्याचा वाटतच नाही. डॉक्टर झाल्यानंतर मला कळतं की कोणत्या चौकात हॉस्पिटल टाकलं म्हणजे चालेल, प्रति बेड मी किती रुपये खर्च करायला हवा, कोणत्या बँकेचं कर्ज घ्यायला हवं, कर्ज परत जावं याच्यासाठी काय स्ट्रॅटेजीज करायला हव्यात. गरज नसताना पेशंटला ऍडमिट करतंय, गरज नसताना सलाईन लावतंय. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर मी नगरच्या डॉक्टरांविषयी बोलत नाही, मला परत पुण्याला जायचं, नाही तर परत इथंच तुम्ही ऍडमिट कराल. म्हणजे या एज्युकेशन सिस्टीम मधनं डॉक्टर तयार झाले, पण समाजाची नाडी कळेल असे मोजके डॉक्टर पाहायला मिळाले. अभियंते तयार झाले, पण समाज अभियंते किती. आणि मग हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश नाही का? आमच्या पोरांना प्रश्न पडत नाहीत का? आमच्या पोरांमध्ये राष्ट्रप्रेम, समाजहित या संकल्पना फक्त मार्कांपुरत्याच मर्यादित आहेत का? मूल्य शिक्षणासारखा विषय फक्त मार्कांसाठीच मर्यादित आहे का? पर्यावरणासारखा विषय हा फक्त प्रोजेक्ट पुरताच मर्यादित आहे का? आम्ही या सगळ्या व्यवस्थेतनं पोरांचं जगणं समृद्ध व्हावं, समाज समृद्ध व्हावा, याच्यासाठी नेमकं पुढच्या पिढीच्या समोर काय ठेवत आहोत?
मला वाटतं याचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही मार्कांसाठी धावणारी पोरं, आमची शिक्षण व्यवस्था फक्त आणि फक्त त्या उदरनिर्वाहापर्यंत नेऊन जोडली आणि त्याचे अतिशय वाईट परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला भोगावे लागणार आहेत.